अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते। नॅचरल सुरुवात करते म्हणजे जेमतेम 4 आणि 5 दिवस राहिले आहेत आपला हा अधिक महिना संपण्यासाठी किंवा अधिक महिन्याची समाप्ती होण्यासाठी। आता शेवटचे काही दिवस बाकी आहेत, पण हे शेवटचे दिवस जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत। जेमतेम बघा 5 दिवस जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आणि या 5 दिवसात म्हणजे अधिक महिन्याच्या शेवटच्या 5 दिवसा म्हणजे उद्यापासून 5 दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत, कारण की अत्यंत प्रभावित तिथी आलेल्या आहेत अधिक महिन्यातल्या आणि त्या आपल्याला आपल्या हातून जाऊ द्यायच्या नाही आहेत। भले तुम्हाला सांगितलं की संपूर्ण अधिक महिना कुठल्या गोष्टी करणं शक्य झालं नसेल, सेवा शक्य नसेल, दान धर्म शक्य नसेल, पण खरंच सांगते उद्या 11 जून पासून ते 15 जून पर्यंतचा हा जो 5 दिवसाचा जो काळ आहे अधिक महिन्यातला शेवटचा तो अत्यंत प्रभावी आहे। परत 3 वर्षानंतर हा योग येणार आहे, म्हणून सांगते की या ज्या तिथी आलेल्या आहे, तुम्हाला सांगितलं मी कालच्या व्हिडिओमध्ये की उद्या 11 जून एकादशी तिथी, कमला एकादशी तिथी आलेली आहे, जी आपली अधिक महिन्यातली दुसरी तिथी आहे आणि शेवटची तिथी आहे। तर नक्कीच या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे त्याबद्दल मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ सांगितलेला आहे। ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी जाऊन चेकआउट करू शकता। आता अजून एक महत्त्वाचं म्हणजेच काय तर आपल्याला या अधिक महिन्यातली शेवटची आणि अत्यंत प्रभावी या अधिक महिन्यात ही तिथी आल्यामुळे महत्त्व खूप जास्त वाढलेलं आहे। ती म्हणजेच काय प्रदोष व्रत आणि सोबत शिवरात्री जी आपल्या भगवान शंकरांना समर्पित तिथी असते। ह्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहे ज्या अति उच्च कोटीच्या भगवान शंकरांची सेवा आहे। सोबत आपल्याला एक दिवशी जर प्रदोष काळाचं व्रत करायचं असेल तर ते कसं करायचं आहे, सोबतच आपल्याला प्रदोष काळ केव्हा सुरू होणार आहे संपणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती मला आजची व्हिडिओ देणार आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा आणि शिवरात्री बद्दल देखील तुम्हाला माहिती देणार आहे, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। नक्कीच पूर्ण बघा शेवटपर्यंत, जेणेकरून तुम्हाला कुठल्या शंका निर्माण होणार नाही। आणि हो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपले जे नवनवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी पोहोचतील। तर अशा प्रकारे मंडळींनो, आपल्यास माहिती असेल की प्रत्येक महिन्यामध्ये प्रदोष काळ हा येत असतो। प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष असेल किंवा कृष्ण पक्ष असेल, त्या शुक्ल पक्षातील आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आली की त्या दिवशी प्रदोष काळ येतो म्हणजेच येतो। आता आपले शुक्ल पक्षातील म्हणजेच अधिक महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी झालेली आहे, प्रदोष काळ झालेला आहे, प्रदोष व्रत एक होऊन गेलेला आहे अधिक महिन्यात। पण आता ते तुम्हाला करणं शक्य झालं नसेल किंवा त्या दिवशी कुठल्या सेवा करणं शक्य झालं नसेल भगवान शंकरांच्या, तर अजून एक तिथी आलेली आहे, अजून एक संधी आलेली आहे। ती म्हणजेच काय, आपल्याला आता अधिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला आपली प्रदोष व्रत आलेला आहे, प्रदोष काळ आलेला आहे, सोबतच चतुर्दशीला आपली शिवरात्री देखील आलेली आहे। त्यामुळे सांगते की अत्यंत प्रभावी तिथी आहे आणि ही अधिक महिन्यातली आहे, म्हणून सांगते की प्रत्येक महिन्यामध्ये असतं त्याचं महत्त्व तर आहेच, पण अधिक महिन्यातली ही शिवरात्र आणि प्रदोष काळाचं प्रदोष व्रत आल्यामुळे त्याचं महत्त्व खूप जास्त वाढलेलं आहे, 100 पटीने नाही 1,00,000 पटीने वाढलेलं आहे। त्यामुळे भले तुम्ही इतर कुठल्याही महिन्यातल्या प्रदोष व्रत करत नसाल, शिवरात्रीची पूजा करत नसाल, तर नक्कीच ते ठीक आहे, पण चालेल, काही हरकत नाही। पण अधिक महिन्यातला हा प्रदोष काळाचं व्रत आहे किंवा शिवरात्रीची सेवा आहे ती नक्कीच चुकवू नका। तुम्हाला अधिकम अधिकस्य पुण्य प्राप्त होईल, भगवान शंकराचं सुद्धा भरभरून तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल। आणि जो असं म्हटलं गेलं आहे की प्रदोष काळातलं जे काही व्रत ज्या स्त्रिया करतात, जे कोणी करतं किंवा शिवरात्रीची पूजा जे करतं आणि या दिवशी भगवान शंकरांची मनापासून श्रद्धेने जर आपण सेवा, अभिषेक वगैरे पूजा जर केली, उपवास व्रत जर केलं, तर खरंच सांगते आपल्या जीवनातले सर्व संकटे दूर होतात, सर्व अडचणी दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी म्हणजे आपल्याला लाभते सुख समृद्धी आणि सोबत आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होत असतात। म्हणून सांगते की हे भगवान शंकरांची आपणास माहिती आहे, भगवान शंकर हे भोलेनाथ आहे, अत्यंत त्यांचा भोळा स्वभाव म्हणायला हरकत नाही, अतिशय छोट्याशा सेवेने सुद्धा ते प्रसन्न होत असतात, म्हणून सांगते आहे। आणि देवादिदेव भगवान शंकरांची सेवा ही प्रत्येकालाच प्रिय आहे, खरंच सांगते। आणि फक्त श्रावण महिन्यातच नाही तर ह्या प्रदोष व्रत आहे, शिवरात्री आहे, या दिवशी सुद्धा भगवान शंकरांची मनापासून जर आपण सेवा, व्रत, पूजा आणि पूजा अर्चा असेल जर केली तर नक्कीच आपल्याला त्याचा भरभरून आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि भगवान शंकरांची पूजा केल्याने मोक्ष सुद्धा प्राप्त होत असतं। म्हणून सांगते की खूप अतिशय प्रभावी संधी आलेली आहे आपल्यासाठी, प्रदोष व्रत आणि शिवरात्र एकामागे एक आलेले आहे। ते कधी आहे, केव्हा सुरू होते, ते सगळी माहिती मला देतेच आता मी। तर आता पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी, आता उद्या एकादशी तिथी आहे 11 तारखेला, 12 तारखेला द्वादशी तिथी आणि आपली आणि 13 तारखेला जी आहे ती आपली त्रयोदशी तिथी असणार आहे। तर बघायला गेलं तर आता आपण म्हणतो की उद्या 11 तारीख आहे तर उद्या एकादशी आहे, पण कसं असतं आपली ज्या तिथी असतात, एकादशी असेल किंवा द्वादशी असेल किंवा त्रयोदशी असेल, हा संपण्याचा जो काही चालू होण्याचा संपण्याचा एक वेळ काळ असतो, त्यानुसार त्या तिथी मानल्या गेल्या आहेत। आता आपल्या दिंडोपंत स्वामी समर्थ केंद्राच्या कॅलेंडरमध्ये बघा कमला एकादशी 11 तारखेला दिलेली आहे
आणि 12 तारखेला बघा इथे प्रदोष दिलेला आहे आणि 13 तारखेला शिवरात्री दिलेली आहे शनिवारी. तर अशा प्रकारे तुम्हाला मी आता सांगते, 12 जूनला म्हणजे शुक्रवारी बरोबर सायंकाळी 12 जूनला सायंकाळी 7:36 आपली ही त्रयोदशी तिथी सुरू होणार आहे आणि 13 जूनला शनिवारी सायंकाळी 4:07 संपेल, म्हणजे दुपारी 13 जूनला दुपारी 4:07 ही संपणार आहे त्रयोदशी तिथी. आणि त्रयोदशी तिथी असेल तर आपण सांगितल्याप्रमाणे प्रदोष व्रत त्या दिवशी असतं. तर अशा प्रकारे 12 जूनलाच आपल्याला प्रदोष व्रत पाळायचं आहे. हे ह्याचा मागचा अर्थ आहे. हे तुम्हाला कळालं असेलच. आता 12 जूनला आपल्याला ज्यांना कोणाला प्रदोष काळाचं व्रत आहे, जे प्रत्येक प्रदोष काळामध्ये भगवान शंकरांची पूजा अर्चा करतात, त्यांनी 12 जूनला शुक्रवारी संध्याकाळी 7:36 पासून ते रात्री 9:20 हा प्रदोष काळातील किंवा प्रदोष व्रतातील पूजा करण्याचा काळ दिलेला आहे, जे आपण संध्याकाळी करतो. प्रदोष व्रताची पूजा अर्चा ही संध्याकाळी करण्यासाठी खूप महत्वाची मानली गेलेली आहे, भगवान शंकरांची पूजा अर्चा करण्यासाठी. म्हणून आपल्याला 12 जूनला शुक्रवारी संध्याकाळी 7:36 पासून ते रात्री 9:20 हा प्रदोष काळाची व्रताची पूजा करण्यासाठी काळ दिलेला आहे, वेळ दिलेली आहे. या वेळेतच आपल्याला प्रदोष व्रताची पूजा अर्चा करायची आहे, म्हणजेच भगवान शंकरांची पूजा अर्चा करायची आहे, सेवा करायची आहे. हे तुम्हाला आता हे दुसरी गोष्ट पण कळाली असेल. त्यानंतर येतं ते म्हणजेच काय, आता भगवान शंकरांचं आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भगवान शंकरांचे जे काही प्रदोष व्रत आहे किंवा शिवरात्री आहे, हे केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकट दूर होतात, सर्व अडचणी दूर होतात. म्हणून सांगते किंवा एक दिवसीय जर तुम्हाला प्रदोष व्रत करायचं असेल, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही कुठल्याही महिन्यातलं प्रदोष व्रत करत नाही आहात किंवा याच्या अगोदरचं अधिक महिन्यातलं केलेलं नाही आहे तरी सुद्धा चालेल. पण जर तुमची इच्छा असेल की मला हे अधिक महिन्यातलं एक दिवसीय जे शेवटचं आहे प्रदोष व्रत करायचं आहे 12 जूनला, तर आवर्जून तुम्ही करू शकता. काय करायचं, सकाळी लवकर उठायचं, शुचिर्भूत व्हायचं आहे, घर स्वच्छ वगैरे करून घ्यायचं आहे. ते केल्यानंतर आपल्या घराच्या उंबऱ्यावरती आपला गोमूत्र, हळद, मीठ टाकून उंबरा स्वच्छ पुसून घ्यायचा, छान रांगोळी वगैरे काढायची, उंबऱ्यावर हळदीचं लेपन वगैरे करावं आणि त्यानंतर आपण आपली देवपूजा करून घ्यावी. देवपूजा केल्यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा आहे की मी एक दिवसीय अशा प्रकारचं भगवान शंकरांचं प्रदोष व्रत करता आहे, जे अधिक महिन्यात आलेलं आहे. म्हणजेच एक दिवसीय संकल्पाचं पाणी सोडावं, नाव गोत्र सांगून, आणि तुमची काही इच्छा वगैरे असेल तर त्यात तुम्ही सांगू शकता संकल्पामध्ये. पण मी एक दिवसीय हे मनोभावे श्रद्धेने भगवान शंकरांचं प्रदोष व्रत करत आहे हे तिथे बोलावं आणि ते माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या, भगवान शंकरांना विनंती करायची आहे. ते केल्यानंतर मग तुम्ही सकाळी सांगितल्याप्रमाणे आपल्याला दिवसभर जर तुम्हाला उपवास करावा लागतो, प्रदोष व्रत करायचं असेल तर उपवास करावा लागतो. दिवसभर तुम्हाला जर शक्य असेल तर उपवास करावा. शक्य नसेल, जर तुम्हाला भूक सहन होत नाही किंवा आता उन्हाळा पण आहे, तहान वगैरे लागते, तर नक्की नसेल शक्य, आरोग्याच्या काही समस्या असतील तर नक्कीच तुम्ही फलाहार घेऊ शकता. दुग्धजन्य पदार्थ आहे, ज्यूस आहे, दही, ताक वगैरे, फळं वगैरे तुम्ही खाऊ शकता. हे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दिवसभर आपला प्रदोष व्रताचं सुरुवात झालेली आहे, उपवास वगैरे आपण धरलेला आहे, फलाहार वगैरे केला आहे. आता आपली प्रदोष व्रताची जी काही पूजा करायची असते भगवान शंकरांची, ती आपल्याला प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी करायची असते. आता संध्याकाळी तुम्हाला टायमिंग सांगितलं तर मी सुरुवातीला 12 जूनला सायंकाळी 7:36 पासून ते रात्री 9:20 पर्यंत तुम्ही प्रदोष काळाची पूजा अर्चा करायची आहे भगवान शंकरांची. आता पूजा कशी करायची भगवान शंकरांची तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या दिवशी भगवान शंकरांच्या जे आपल्या देवघरामध्ये पिंड असते ते आपल्याला काय करायचंय, सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये धूप दीप लावून घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे आणि संध्याकाळची प्रदोष व्रताची पूजा करण्याच्या अगोदर सुद्धा परत एकदा स्नान करावं. स्नान करणं शक्य नसेल तर शुचिर्भूत तरी व्हायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे, पांढरे वस्त्र परिधान केलं तर अतिशय उत्तम. हे केल्यानंतर आपला देवघरासमोर बसून आपल्याला तांब्या भरून पाणी, ताम्हण वगैरे असेल, सोबत फुलं, पांढरी फुलं आहे, बेलपत्र आहे, हे सर्व काही आपल्याला जवळ सर्व साहित्य करून म्हणजे आणून ठेवायचं आहे. ते आणि नैवेद्यामध्ये तुम्ही फलाहारासाठी जे काही खाणार आहात नंतर तुम्ही म्हणजे ही पूजा वगैरे झाल्यावर ते तुम्ही ठेवायचं आहे. प्रदोष व्रताचं असा एक नियम आहे की दिवसभर आपल्याला उपवास सोडायचा नसतो, कुठलेही आपल्याला अन्नधान्य खायचे नसतात, फक्त फलाहार करायचा असतो. एकादशी सारखं दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याचं पारणं करायचं असतं प्रदोष व्रताचं, म्हणजे 13 तारखेला सकाळी तुम्ही प्रदोष व्रताचा जो उपवास आहे तो आपण सोडायचा असतो. म्हणजे काहीतरी गोड वगैरे म्हणजे सात्विक आहार घेऊन आपल्याला तो उपवास सोडायचा असतो 13 तारखेला. तर अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळेस प्रदोष व्रताची पूजा करणार आहात, तुम्हाला सांगितलं शुचिर्भूत व्हायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत, देवघरासमोर धूप दीप लावायचा आहे, समोर पाठ किंवा चौरंग घ्या, पांढरं वस्त्र त्याच्यावरती अंतरा,
समोर ताम्हण ठेवा. ताम्हणामध्ये आपल्याला महादेवाची जी काही पिंड आहे आपल्या देवघरामध्ये ती ठेवायची आहे आणि त्याच्यावर तुम्हाला जर तुमच्याकडे गळती असेल तर गळती लावून द्या पाण्याची, अभिषेकाची. नसेल तर पळी भर पाणी तुम्ही जरी अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. तर सुरुवातीला आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणून काय करायचं आहे, आपल्याला पहिले 5 पळ्या पाणी आपला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आपला पंचामृत जर पंचामृताचे 5 पळ्या पाणी आपला अभिषेक करायचा आहे. परत आपला साध्या प्यायच्या पाण्याने आपल्याला 5 पळ्या पाणी ओतायचं आहे, म्हणजेच अभिषेक करायचा आहे ओम नमः शिवाय म्हणून. ते केल्यानंतर आता आपल्याला ते जे तीर्थ आहे 5 पळ्या पाण्याचं ते सगळं बाजूला काढायचं आहे. परत आपला भगवान शंकरांची पिंड स्वच्छ करून परत ताम्हणामध्ये घ्यायची आहे. त्याच्यावर पिंडीवर एक बेलपत्र ठेवावं, त्याचं देठ थोडंसं काढून घ्यावं आणि 3 पत्री व्यवस्थित चांगल्या असाव्या, किडलेल्या तुटलेल्या नसाव्या. बेलाच्या 3 पत्री छान असं स्वच्छ असाव्या, हिरवेगार. ते आपल्याला त्याच्यावरती ठेवायचं आहे. पालतं ठेवावं महादेवाच्या पिंडीवरती आणि त्याच्यावर तुम्हाला गळती लावून द्यायची आहे. आता आपल्याला या दिवशी भगवान शंकरांची अतिउच्च कोटी सेवा घरात करायची आहे. ती म्हणजेच काय, आणि अधिक महिन्यात ती करायला संधी मिळते म्हटल्यावर अतिशय उत्तम आहे, खरं सांगते. तर या दिवशी आपल्याला महादेवाच्या पिंडीवर सगळ्यात प्रथम आपल्याला शिव महिम्न स्तोत्र 1 वेळेस पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला रुद्र पठण करायचं आहे. रुद्र पठण संस्कृतमध्ये करा किंवा मराठीमध्ये करा, म्हणजेच प्राकृतमध्ये करा, चालेल, काही हरकत नाही. सोबत महामृत्युंजय मंत्राची 1 माळ तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि तुम्हाला शिवहर शंकर, नमामि शंकर, शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिव शंकर शंभो असं तुम्हाला 11 वेळेस पठण करून सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. ज्या कुठल्या तुम्हाला भगवान शंकरांचे मंत्र स्तोत्र पठण करता येतात अभिषेक करताना ते सर्व काही करावे. खरं सांगते अतिउच्च कोटी सेवा आहे आणि अधिक मासात करायला मिळते म्हणून सांगते आहे. 1 दिवस तरी का होणार वेळात वेळ काढून या दिवशी, भले आता ठीक आहे तुम्हाला प्रदोष व्रत करणं शक्य होणार नाही आहे किंवा प्रदोष काळात तुम्हाला सेवा करणं शक्य होणार नाही आहे, तर सरळ सरळ तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल किंवा संकल्प नाही केला तरी चालेल. फक्त आपण ज्या दिवशी प्रदोष काळ आहे ज्या दिवशी, त्या दिवशी भगवान शंकरांच्या पिंडीवर फक्त ओम नमः शिवाय म्हणून 5 पळ्या पाणी, पंचामृत किंवा प्यायच्या पाण्याचा अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. ते केल्यानंतर उपवास करू नका. फक्त त्याने सेवा जरी घरात केल्या ना, मंत्रसूत्र पठण केलं तरी सुद्धा खूप पुण्य तुम्हाला लाभतं, खूप पुण्य प्राप्त होऊ शकतं. तुम्हाला सांगितले, तुम्हाला शिव महिम्न स्तोत्र, शिवस्तुती आहे, नंतर आपल्याला सांगितल्याप्रमाणे शिवचालीसा आहे, नंतर रुद्र आहे, महामृत्युंजय मंत्राचं जास्त असं नामस्मरण आहे, पठण आहे, माळ जप करणे आहे. हे सर्व काही करू शकता आणि सोबत काल भैरवाष्टक स्तोत्रमचं पठण करणे आहे. हे सर्व सेवा आपल्या घरामध्ये आपण वाचन पठण मनन करावं दिवसभरामध्ये प्रदोष काळाच्या दिवशी. आणि हेच पद्धत आपण शिवरात्रीला सुद्धा पाळावी. फक्त शिवरात्रीला प्रदोष काळात आपल्याला सेवा करायची नसते. शिवरात्रीला आपण सकाळी सकाळी जरी अभिषेक केला आणि या सर्व सेवा पठण केल्या वाचल्या तरी सुद्धा चालणार आहे. शिवरात्र सुद्धा महादेवांनाच ती समर्पित असते म्हणून सांगते आहे. फक्त प्रदोष व्रताला नावच असं पडलं की ती प्रदोष काळातच तिची पूजा मांडणी आणि सेवा करायची असते. ते केल्यानंतर तुम्हाला सांगितलं की आता अभिषेक वगैरे सगळं काही झालं आपल्याला. आता अजून एक प्रश्न खूप लोकांनी की आम्हाला शिव महिम्न स्तोत्र, महामृत्युंजय मंत्र किंवा रुद्र पठण आम्हाला करायचं आहे मराठीमध्ये, संस्कृत जमत नाही मराठीमध्ये, तर आम्हाला कुठे भेटेल? तर नित्यसेवेची पोथी ज्यांच्याकडे आहे त्याच्यामध्ये सर्व काही दिलेलं आहे. नक्कीच तुम्ही करा. याच्यामध्ये सर्व मराठी आणि संस्कृत दोन्हीमध्ये रुद्र दिलेला आहे, शिव महिम्न स्तोत्र आहे, शिवस्तुती आहे, सर्व आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही जी पोथी आहे ती खूप महत्वाची आहे. नक्कीच ते केल्यानंतर जे अभिषेकाचं तीर्थ आहे ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे, तांब्यामध्ये, ग्लासमध्ये. घरातल्या सगळ्यांना ते तीर्थ प्यायला द्यायचं आहे, कारण की ते तीर्थ एक टॉनिक सारखं काम करतं आणि भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक केलं तीर्थ आहे म्हणून सांगते आहे. ते सगळ्या घरामध्ये सगळ्यांना तीर्थ म्हणून द्यायचं आहे पहिला. त्यानंतर आपला भगवान शंकरांची जी काही पिंड आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यांना आपल्याला भस्म लावायचं आहे 3 बोटांनी. ओम नमः शिवाय म्हणून त्यांची पंचोपचार पूजा अर्चा करायची आहे. भगवान शंकरांच्या पिंडीवर हळद कुंकू वाहत नाही, फक्त पांढरं भस्म लावायचं असतं. सोबत बेलपत्र किंवा अष्टगंधी तुम्ही लावू शकता. बेलपत्र त्यांना अर्पण करायचं आहे. यथाशक्ती तुम्ही बेलपत्र अर्पण करू शकता. जर तुम्हाला 108 किंवा जे तुम्हाला शक्य असेल जेवढे भेटले तेवढे तुम्ही बेलपत्र अर्पण करा. फक्त देठ तोडायचं स्वच्छ धुवून ते आपल्याला पालतं भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचं असतं. पांढरं फुलं तुम्ही अर्पण करू शकता. धोत्राचं फूल, धोत्राचं फळ भेटलं तर अतिशय उत्तम, ते पण तुम्ही अर्पण करावं. आणि सोबत तुम्ही संध्याकाळी त्यांना नैवेद्य म्हणून दूध साखर आहे किंवा तुम्ही अजून जे काही फळं वगैरे आहेत ते तुम्ही दाखवू शकता किंवा जे काही तुम्ही फराळाचे पदार्थ खाणार आहेत रात्री ते तुम्ही तिथे दाखवले तरी सुद्धा चालणार आहे. पण खरंच सांगते आहे मी तुम्हाला परत एकदा, व्रत करणं शक्य असेल तर व्रत करा, चालेल, काही हरकत नाही. पण व्रत करणं, उपवास करणं शक्य नसेल, जे जॉबवाले आहेत किंवा ज्यांचं काही इतर प्रॉब्लेम्स आहेत त्यांना सांगेल फक्त आणि फक्त सकाळी उठल्यापासून 12 जूनला ते रात्री झोपेपर्यंत किंवा शिवरात्रीला आवर्जून
आपल्या घरामध्ये रुद्रपठण नक्कीच करा मोठ्या आवाजामध्ये. सोबत शिवमहिम्न स्तोत्र आणि शिवस्तुती आहे, शिवचालीसा आहे, महामृत्युंजय मंत्र आहे. खरंच करा, एकदा करा, नक्कीच करा. वाटलं तर थोडं थोडं सेवा घरामध्ये वाटून द्या, पण प्रत्येकाने करा. खूप अतिउच्च कोटीची सेवा आहे. मी एकच सांगेन तुम्हाला की जर तुम्ही 40 दिवस कंटिन्यू महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही रुद्राभिषेक जर केला आणि ते तीर्थ जर एखाद्या व्यसनाधीन व्यक्तीला जर दिलं किंवा आजारी व्यक्तीला जर दिलं तर सुंठे वाचून खोकला जातो, असं परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे. म्हणून सांगते आहे, खूप मोठी सेवा आहे, नक्कीच करा. तर लवकर श्रावण चालू होईलच आपला, पण ही अधिक मासातील शिवरात्र आणि प्रदोष आहे काळ, म्हणून सांगते की नक्कीच संधी जाऊ देऊ नका. खूप खूप जास्त पुण्य तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. तर अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं, शिवरात्रीला फक्त सकाळी अभिषेक करून आपण सेवा वगैरे करायची आहेत. शिवरात्रीला प्रदोष काळात सेवा करायची नाही. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता, पण शिवरात्रीला आपला उपवास वगैरे करायचा नसतो. फक्त पण सेवा अभिषेक जरी केल्या महादेवांच्या तरी सुद्धा चालणार आहे. तर नक्कीच करा, मनोभावे श्रद्धेने करा. आणि अजून एक गोष्ट, शिवरात्री असेल, प्रदोष व्रत असेल, या दिवशी चुकूनही घरामध्ये कोणालाही मांसाहार आणू देऊ नका, मांसाहार खाऊ देऊ नका, व्यसन नका करू देऊ. कुठल्या प्रकारच्या घरामध्ये वादविवाद होणार नाही, तामसिक पदार्थ खाल्ले जाणार नाही, याची आवर्जून काळजी घ्या. तर बस एवढीच तुम्हाला माहिती द्यायची होती. तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.